नमस्कार. माझ्या समोर जे एक तालवाद्याची जोडी आहे ती बघून आणि माझा वेश बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की मी काय बोलणार आहे. तर ही जी तालवाद्याची जोडी आहे त्याला तबला म्हणतात. तर तबला आहे भारतीय संगीताचा एक अविभाज्य अंग बनलेला आहे. त्याविषयी सविस्तर आपण बोलूया. तर सुरुवातीला संगीत, कुठल्याही प्रकारचं जगातलं कुठलंही संगीत हे दोन तत्वांनी बनलेलं असतं, स्वर आणि लय. स्वर म्हणजे ठहराव, स्वर म्हणजे नाद, स्वर म्हणजे आस, स्वर म्हणजे गुंज. मुळात नाद निर्मिती हेच स्वराचं काम आहे. याच्या उलट लय म्हणजे चलतपणा, लय म्हणजे प्रवाहीपणा, लय म्हणजे गतिमानता. अशा दोन अतिशय विभिन्न अशा तत्वांनी जगातलं कुठलंही संगीत बनलेलं असतं. मग ते भारतीय संगीत असू दे किंवा वेस्टर्न म्युझिक असू दे, कुठलंही संगीत असू दे. आता जेव्हा भारतीय संगीताचा आपण विचार करतो तेव्हा आपल्या संगीतामध्ये अशा अजून दोन कन्सेप्ट आहेत ज्या इतर जगातल्या कुठल्याही संगीतामध्ये नाही. त्या म्हणजे राग आणि ताल. राग म्हणजे स्वरांचा समूह ज्याला एक विशिष्ट आरोह अवरोह आणि त्याचं स्वतःच एक चलन असतं. दुसरी कन्सेप्ट म्हणजे ताल. तर भारतीय ताल हे इतर संगीतात असणाऱ्या रिदम सारखे नसतात. रिदम हा नॉर्मली लिनियर प्रोग्रेशन मध्ये त्याची वाटचाल होत असते. ताल दोन्हीकडे प्रवाहीच आहे, परंतु रिदम्स हे लिनियर प्रोग्रेशन मध्ये असतात आणि आपल्याकडे ताल हे सायक्लिक प्रोग्रेशन मध्ये असतात, वर्तुळाकार. म्हणजे ते एका मात्रेपासून चालू होतात, एका विशिष्ट मात्रेपर्यंत त्यांची वाटचाल चालू असते, तिथून परत ते पहिल्या मात्रेकडे येतात. आणि हे जे वर्तुळ आहे त्याला आपण तालाचं आवर्तन म्हणतो. हा सगळ्यात मोठा भारतीय संगीताचा आशय आहे की तुमचं सांगीतिक विधान कलात्मकरित्या समेवरती येऊन संपणे. हे भान कलाकाराला सतत ठेवावं लागतं. सम म्हणजे पहिली मात्रा, जिथून ते आवर्तन सुरू होतं आणि जिथे येऊन परत दुसरं आवर्तन सुरू होतं त्या मात्रेला म्हणतात सम. तर आजची आपली थीम आहे कायरोस. कायरोस म्हणजे योग्य क्षण, बरोबर आहे ना? तर माझ्या मते सम हा आपला भारतीय संगीताचा कायरोस आहे. सम हा अत्युच्च भावनिक बिंदू आहे भारतीय संगीतातला आणि तो भारतीय संगीताचा कायरोस आहे. तर आपण आता तबल्याकडे वळूया. या दोन्ही वाद्यांना मिळून आपण तबला म्हणतो, करेक्ट? उजव्या हाताने जो वाजवला जातो त्याला दाया म्हणतात आणि डाव्या हाताने जो वाजवला जातो त्याला बाया म्हणतात. जरी तबला वादक डावखुरा असला तरी या वाद्याला दायाच म्हणतात, या वाद्याला बायाच म्हणतात. ओके? तुम्ही नोटीस केलं असेल की असे दोन वाद्याचं मिळून एक तालवाद्य भारतीय तालवाद्यांच्या परंपरेमध्ये फार कमी आहे. आणि भारतीय संगीताच्या इतिहासामध्ये आणि परंपरेमध्ये या तालवाद्याने तबल्याने अतिशय सर्वोच्च स्थान मिळवलं आहे.
या तालवाद्या इतकं दुसरं कुठलंही तालवाद्य या तालवाद्यात इतकं सक्षम, समृद्ध, उपयुक्त आणि लोकप्रिय माझ्या मते नाहीये. असं काय आहे या तालवाद्यामध्ये? त्याच्याकरता आपण या तालवाद्याचे बलस्थान आपण जाणून घेऊया. पहिलं बलस्थान असं आहे की याची रेंज, लयीची रेंज ही खूप मोठी आहे. अति विलंबित लयीपासून अति द्रुत लयीपर्यंत या वाद्याची रेंज. उदाहरणार्थ जेव्हा आपण खयाल संगीत ऐकतो तेव्हा जो सुरुवातीला बडा खयाल पेश होत असतो त्याची लय ही सगळ्यात विलंबित आहे. आता भारतीय संगीतामधला सगळ्यात प्रसिद्ध किंवा लोकप्रिय ताल आहे 3 ताल, जो 16 मात्राचा आहे. धादिन धिंदा धादिन धिंदा धादिन तिंदा धादिन धिंदा असे त्याचे बोल आहे. तर तो जेव्हा खयाल संगीतामध्ये जेव्हा बंदिशी विलंबित 3 तालामध्ये असते तेव्हा त्याची लय कशी असते तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघितलं, नोटीस केलं असेल की दर 2 मात्रांमध्ये साधारण 2 ते 3 सेकंदाचं अंतर आहे. म्हणजे 16 मात्रेचं एक आवर्तन पूर्ण होण्याकरता जवळपास 40 ते 50 सेकंद लागतात. पण हाच 3 ताल याच वाद्यावरती अतिद्रुत लयीत पण वाजू शकतो. वाद्य संगीतामध्ये एक सगळ्यात शेवटी एक संगीत प्रकार वाजवला जातो ज्याचं नाव आहे झाला. या झाल्यामध्ये हाच ताल अतिद्रुत लयीमध्ये वाजतो. तर तो 16 मात्रेचा ताल हा 2 सेकंदात संपतोय. म्हणजे एका मात्रेला 3 सेकंद म्हणजे टोटल 40-50 सेकंदाचं आवर्तन, ते पूर्ण आवर्तन 2 सेकंदामध्ये. एवढी मोठी रेंज, लयीची रेंज या तालवाद्याची आहे आणि अशी रेंज ही फार कमी तालवाद्यांमध्ये आहे. दुसरं याचं बलस्थान असं आहे की याची व्यापकता. हे जगातलं कुठलंही संगीत असो, तबला वाद्य हे त्याच्यामध्ये इतकं परफेक्टली जेल होऊ शकतं की जणू काही त्या संगीत प्रकाराकरताच तबला वाद्याची निर्मिती झाली असेल, इतकं ते व्यापक आहे. उदाहरणार्थ म्हणजे ध्रुपद धमार सारखं गंभीर, धीर गंभीर गायकी असो किंवा खयाल सारखी अमूर्त किंवा तरल गायकी असो किंवा दादरा, गझल, ठुमरी याच्यासारखी भावस्पर्शी गायकी असो, कीर्तन, भजन याच्यासारखी भक्तिरस प्रधान गायकी असो, चित्रपट, नाट्यगीत, भावगीत, सर्व प्रकारच्या गायन प्रकारामध्ये तबल्याची साथ ही अनिवार्यच असते. म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही की गाण्याची मैफिल चालू आहे आणि तबला नाही. तबल्याशिवाय गाण्याच्या मैफिलीची आपण कल्पनाच करू शकत नाही. इतका हे अविभाज्य अंग आहे. पण नुसतं एवढंच नाही, तर सर्व वाद्य ज्याच्यामध्ये तंतुवाद्य आली, सुशिर वाद्य आली, दाक्षिणात्य वाद्य आली, पाश्चिमात्य वाद्य आली, सर्व प्रकारचे वाद्य संगीताला सुद्धा तबला वाद्य हे समर्थपणे साथ करू शकतात. एवढंच नाही तर कथक सारखं शास्त्रीय नृत्य, ते लावणी सारखं फोक नृत्य, अशा अनेक नृत्य प्रकारांना सुद्धा तबल्याची अतिशय समर्थ साथ होऊ शकते. एवढी मोठी व्यापकता या तबल्यामध्ये आहे की धीर गंभीर ध्रुपदापासून लावणीपर्यंत. तर एवढी मोठी व्यापकता असलेलं दुसरं वाद्य माझ्या तरी दृष्टीच नाही. आता हे जी बलस्थान ही कुठून आली, तर मला असं वाटतं की 2 प्रमुख अंग याची आहेत, जी याची बलस्थानांतर ज्याच्यामुळे झाली अशी 2 प्रमुख अंग आहेत. एक म्हणजे या वाद्याची नादमयता, नाद माधुर्यता.
आणि या वाद्याला स्वतःची असलेली समृद्ध आणि पण तितकीच लवचिक अशी भाषा. तर हे जे नाद माधुर्यता आहे हे कशामुळे आलं या तबल्यामध्ये, तर त्याकरता आपल्याला याची रचनाचा थोडासा विचार करावा लागेल. तुम्ही नोटीस केला आहे की या दाया आणि बाया च्या दोन्ही सरफेसवरती मध्ये ही जी मध्ये हा जो काळा गोल आहे त्याला शाई म्हणतात. तर ही शाई एका विशिष्ट भागात मिळणाऱ्या दगडाची वस्त्रगाळ पूड असते, जी खळीसारख्या डिंकाने ती इथे चिकटवलेली असते. मग त्याचा डायमीटर, त्याचा थिकनेस, याचं एक सायंटिफिक कॅल्क्युलेशन आहे, जे तुम्ही कुठल्या वाद्यावरती ते लावताय त्याच्यावरती त्याचा डायमीटर आणि त्याचा थिकनेस ठरतो. हा जो शाई आहे हा प्रामुख्याने या नाद निर्मितीचं कारण आहे. या शाईमुळे काय होतं की तुम्हाला अनेक ध्वनी स्थानं मिळतात. तर या शाईमुळे आपल्याला 3 वेगवेगळे एरियाज मिळतात. सगळ्यात बाहेरचे त्याला चाट म्हणतात, मधल्या भागाला मैदान आणि याला शाई. तर चाटीवरती आपण वेगवेगळे नाद निर्मिती करू शकतो. जे 2 प्रकार आहेत, एक सस्टेनिंग साऊंड किंवा ओपन साऊंड, दुसरा क्लोज साऊंड. असे अनेक ठिकाणी आपण विविध नाद निर्मिती करू शकतो. बायामध्ये सुद्धा हा तर एक सस्टेनिंग साऊंड द्यायचं, हा दुसरा क्लोज द्यायचे, पण ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये आपल्याला मेंढ काढता येते किंवा गमक. तर हे मेंढ आणि गमक असे या शाईमुळेच ह्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात बायामध्ये. तर भाषेची सुरुवात कशी झाली, तर या प्रत्येक नादाला एक विशिष्ट अक्षराने संबोधलं गेलं. तसं हा नाय, हा तेत आहे, हा ता आहे, हा तीन आहे, धून आहे, ती, असे प्रत्येक नादाला एक एक अक्षर दिलं गेलं. आणि मग कधी कधी या दोघांच्या संयोगात अजून एक अक्षर मिळालं, जसं हा. त्याच्यामध्ये धा आणि गे दोन्ही आहेत. तर ही सगळी अक्षर, त्या अक्षरांपासून मिळणारे शब्द आणि मग त्या शब्दांपासून तयार होणारी वाक्य आणि अनेक वाक्यापासून तयार होणारी रचना, असं अशी या वाद्याची एक समृद्ध भाषा आहे. तर अशा या तबला वाद्याचा विद्यार्थी होण्याचं भाग्य मला मिळालं आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की राजयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्यासारखे गुरु मला लाभले. आणि त्यांच्यासारखं गुरु लाभणे खरोखरच फार मोठं भाग्य आहे. तर त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं हे संभाषण मी संपवतो. तत्पूर्वी एक थोडस एक डेमॉन्स्ट्रेशन तबला वादनाचं. आणि ट्रॅडिशन अशी असते की त्याआधी आम्ही म्हणतो आणि मग तबल्यावर वाजवतो. म्हटलं मी की रचना प्रकार हे वेगवेगळ्या भाषेवर आधारित किंवा भाषेच्या गतीवरती, चालीवरती आधारित असतात. तर आता मी जे वाजवते त्याला म्हणतात हिरण की गत. म्हणजे एक हिरण जंगलामध्ये आहे आणि शिकारी आल्यानंतर त्याला चावू लागल्यानंतर ते कसं उड्या मारत जाईल, पळून जाईल, त्याचा अंदाज या गतीमध्ये.
रॅप म्युझिक ऐकलं का वाटतं की नाही? रॅप म्युझिकचा हुकम हाच आहे. 500 वर्षापूर्वीच आहे. शेवटचे पंच असतो.